विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज दिनांक 23 आणि आपली तासिका दिवस क्रमांक 437. आज स्पोकन इंग्लिश तासिका होणार. पण आता मला फक्त एक सांगा अगोदर, आता जे काल विद्यार्थी होते, काल खूप जणांनी वेगवेगळ्या कृती केल्यात. तुम्ही ज्या कृती केल्यात, सर जॉईन होण्याच्या अगोदर 1-2 मिनिट आपण त्या कृतीबद्दल तुम्ही सांगा. तुम्ही कोणी कोणी काय काय केलं, काय मजा वाटली का? खूप जणांची माहिती पाठवलात, तुम्ही फोटो पाठवला. सर काल बनवण्यात खूप मजा आली. काय काय बनवलं, आणखी काय केलं तुम्ही? सर मी दाखवू का? मी सुद्धा केली पण पाठवली नाही. हा, दाखवू शकता तुम्ही. हो सर. सर जॉईन झाल्यानंतर सरला सुरू करते. सर मी ते ABCD चे आकार कट करून घेतले ते. हा, वा, अरे वा, छान डब्यामध्ये ठेवलेले दिसतेस तू. व्हेरी गुड. आता काय करतो, जे अक्षर ठेवलीस तू, एक एक अक्षर, फक्त 5 अक्षर वेगळे ठेव आणि मी विद्यार्थ्याला वाचायला सांगतो. हो. आता डबा बाजूला घे आणि ते फक्त 5 अक्षर, तू कोणतेही 5 अक्षर वेगळे ठेवशील. ABCD क्रमाने ठेवू नको. थोडं कॅमेऱ्याच्या अक्षराकडे घे. यस यस. निखिल काय दिसते बरं? निखिल कोणते कोणते अक्षर दिसत आहेत? ओके, बरोबर आहे. आणखी दुसरं तर कोणी काही? खूप छान, व्हेरी गुड. खूप छान कृती केली, कारण खूप जणांची तुम्ही माहिती त्या ठिकाणी काल पाठवली. सगळ्यांना रिप्लाय नाही देता आला काल. विक्रम. येस सर. मी आणखी हा सांगशील. आणखी कोणी काय केलं बरं? आपण 5 मिनिट आपण त्या कालच्या होमवर्कला देऊयात. सर मी डबल मध्ये ABCD लिहिली. हो, हा, दाखवू नका, म्हणजे विचारू नका मी दाखवू का म्हणून. एक जण लागले बोलायचं आणि दाखवायचं. सर मी दुसरं पण एक केलंय असं. सर मी दाखवत आहे. ओके ओके. सर अशा अक्षरात कटिंग करून घेतले आणि पेजेस वर एक लिहिलं होतं. हे तर खूपच छान. आणखी आता तुला याला पाठीमागे काडी लावायला किंवा पेन वगैरे लावायला खूप सोपं. आणखी हो. तुझं काय म्हटलं बेटा? म्हणजे काल तुझा पूर्ण दिवस याच्यात गेला आज. खूप छान, वा. हा सुमित, हा ओके, ठीक. त्याच्यानंतर धीरज काहीतरी म्हणत होता. मी पण लिहिली ABCD. दाखव ना, नुसतं लिहिली म्हणून नको, मला दाखव ना. ओके सर. हा, नेमकं तुम्ही काय केलं, म्हणजे कसं त्याच्यामध्ये, कारण आपल्याला हळूहळू एका नवीन घटकाकडे जायचंय आपल्याला, हस्ताक्षर आणि शुद्ध लेखनाकडे. त्याची पहिली पायरी म्हणून आपण काल तुम्हाला एक छोटस काम दिलं होतं, कलात्मक.
आणखी दुसरं कोणी केलंय? काही जणांनी जमिनीवर म्हणजे फरशीवर याच्यावर रांगोळीने कुठं पाटीवर म्हणजे फरशीची पाटी करून त्याच्यावर खडूने सुद्धा खूप छान लिहून त्याचे सुद्धा फोटो पाठवले. खूप छान पैकी अभिनंदन त्यांचंही. एकदा आता जे होते आणि जे नव्हते त्यांच्यासाठी आपण एकदा स्क्रीन शेअर करून हे जे आहेत सुमितचं काम, त्याच्यानंतर हे वृंदावणी आलेख कागदाचा वापर केलास का डब्याची वही आहे? आलेख कागद आहे ना? अतिशय छान पैकी. सर आलेख कागदच वाटत आहे. हा, आलेख कागदाचा वापर करून खूप छान पैकी तिने हे लिखाण केलं. त्यानंतर इथं सुद्धा 3 आपले 4 रेगी वहीमध्ये सर्वज्ञ गडगिळे या विद्यार्थ्याचं काम, हे जाणवी, खूप सुंदर. इथं तर म्हणजे त्याचं कोलाज सुद्धा करून पाठवलं पुन्हा. इथं हे सतीश म्हणजे श्रेयश कडून काम, त्यानं जे ठोकळे आहेत समजा ते ठोकळ्याचा वापर करून हे पण छान. उभी मांडणी, आडवी मांडणी ABCD ची. ओके. इथं स्मॉल लेटर हे कोण केले? वृंदावणी. खूप छान. त्याच्यानंतर सकाळी दिलेलं जे यमकयुक्त शब्द, मला वाटतं हे कोणाचे आहेत? वृंदावणीचे का? हा, फक्त वृंदावणी तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? हा, फक्त तुझं वाचन करताना सर थोडी वाचनाची गती त्या ठिकाणी कमी पाहिजे. कारण वाचन करताना अशी गती ठेवायची की आपण वाचताना समोरच्याला लिहिता पण यावं. आई, ताई, नाती, माती या पद्धतीमध्ये आपलं वाचन. ओके. तिथं फक्त वाचनाची गती तुझ्या ऑडिओमध्ये जास्त झाली. आणि काही शब्द याच्यामध्ये जे होते जसे की मी तुला 1-2 पाठवले होते. काळ काळ आणि काहीतरी होतं, काळ आणि बळ असा शब्द होता तिथं. तर काळ आणि बळ हे चालत नाही. काळ म्हणजे तिथं आचा उच्चार आहे, तर आपलं दुसरा शब्द सुद्धा आ अशाच उच्चारात आला पाहिजे, सेम साऊंड असला पाहिजे. ओके, ठीक. हे पण सौरभ हेमकेने इथं सुद्धा आयडिया छान केलेली आहे. म्हणजे मला वाटतं बहुतेक स्केल पट्टीचा वापरचा असावं, कारण त्याच्यामध्ये असतात असे अक्षर. पण त्याने बाजूला रंग वगैरे खूप छानपैकी काम केलं. हे पण अभिनंदन. सर मी पण लिहलो. मग तू दाखवली नाहीस, पाठवली नाहीस, मला कसं कळत लिहिली म्हणून? हा, हळू. बरं ठीक आहे. करायचं पुन्हा की नाही, 1-1, 2-2 ओळी सोडून लिहायचं. आता तू पहिली शीट छोट्या वर्गातली तू केलंस काम, मोठ्या मुलांसोबत पाहून छान आहे. पण 2 ओळी सोडून मोठं अक्षर काढायचं. तुला मी 4 रेगीची वही तुला देईल, मग त्या वहीमध्ये किंवा डब्याच्या वहीमध्ये तू मला लिहून दाखवशील. ठीक आहे? सर आलेत का सर? नाही. इंद्रायणी तू काल होतीस का? हॅलो इंद्रायणी. हॅलो सर. हा,
तू होतीस का म्हटलं? अर्धाच क्लास केला नंतर लिव्ह झालं. का बरं? चांगलं नव्हतं का? कारण काल मला पण कळलं नाही की काल 10 केव्हा वाजले. काल 2 तास चालले आपली तासिका. मला वाटलं 1.5 तासच झाले. हो सर, म्हणून पण मला काल काय की शाळेला जायला उशीर झाला म्हणून मी शाळेमध्येच गेलो नाही काल. उशीर जरी झाला तर तुम्हाला तिथं कोणी फाशी देणार नाही. नाही सर, ते उशीर जरी झाला तर तुम्ही कारण सांगू शकता त्या ठिकाणी की सर आज अशी तासिका होती आणि आज आम्हाला लक्षातच आलं नाही. कोणीच म्हणणार नाही कारण तुम्ही अभ्यासात होतात. हा, तुम्ही काही विचित्र काही काम करत बसलेला आहात आणि मग उशीर झाला, सर मी खेळू लागलो विसरून गेलो, तर गोष्ट वेगळी. पण तुम्ही केलेली कृती जर सांगितली की सर आम्ही आज हे केलं आणि त्याच्यामध्ये थोडस वेळ लागला, तर तुम्हाला तिथं आणखी जास्त तुम्हाला संधी तिथं जास्त मिळेल. अरे मग हे सगळ्यांना सांग बरं तू म्हणते. ओके, चला ठीक आहे. सरांचा तर मेसेज होता परंतु जॉईन होत नाही असं वाटतंय. असू द्या, चला आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूयात. काही अडचण असेल मी तो व्हाईट बोर्ड शेअर करतोय. फक्त आता एक काम करायचं, मी ज्यांना सांगतोय त्या विद्यार्थ्यांनी आता तुम्हाला तिथे लिहायचंय. इतरांनी कोणी रेश मारायची नाहीये. आता तिथं समजा तर जान्हवी आहे. एक प्रयत्न अगोदर सुरुवातीला. जान्हवी, तू इंग्रजीचे कुठलेही त्या ठिकाणी 5 अक्षर लिही, एका ओळीत लिही. अक्षर का शब्द? नाही नाही, तेच तर म्हणतो ना मी, वर्ड. बघ तुला लिहिता येतात का तिथं? पेन्सिलचा ऑप्शन येत नाही ना पेन्सिल आहे ना तिथं? तर मला दिसत नाही, तर नाही वाटत. तर आमच्याकडे पण नाहीये इकडे. कडे पण नाही. मी प्रत्येकाला नंतर स्क्रीन शेअर करायला सांगेल. चला आता सुरुवातीला मी देतो. एक मिनिट. आता फक्त या अक्षराने तुमच्यापैकी ज्याचं नाव कोणाचं सुरू झालेलं असेल असं कोणी, कोणाचं नाव सुरू झालंय या अक्षराने? महेश. महेश. ओके, सर माझं माझं नको, नावच. सर मल्हार. मल्हार, व्हेरी गुड. आणखी आणखी कुणी आहे का? मला तर माहित आहे आणि ती जॉईन पण आहे. दीपक, एकदा पार्टिसिपंट मध्ये जा, बघ बरं एम वरच कोण आहे. सांगू काय? आता पटकन वहीवर हे 3 नावं मराठीमध्ये लिहा. अगोदर मराठीमध्ये एका खाली एक लिहा. कोण होतं पहिलं? महेश. नंबर 2 तुम्ही सांगितलं मल्हार. नंबर 3 सांगितलं मोहिनी. ओके, आता अक्षर बदलतोय मी. आता वेगळं अक्षर आहे. या अक्षरावर, या अक्षराच्या नावाने सुरू होणारे कोण आहेत बघा. सर सुमीर. तुमचं नाव. सर तुमचं नाव. लिहा संतोष, सोहम, श्रेया. लिहा लवकर लवकर. मराठीमध्ये लिहायचंय, इंग्रजीमध्ये नाही. माझं नाव
त्याच्यानंतर श्रेया. आपल्या ग्रुपमध्ये असलेल्या आता जे जॉईन आहेत ते. बाहेरची नावं नका सांगू. सिद्धार्थ. सिद्धार्थ. ओके. सोहम. सौरभ आहे का? चला 4-5 जण तर विद्यार्थी यस वर तुम्हाला सापडले असतील. आताची सूचना नीट आहे का? आता जे अक्षर देतोय हे अक्षर कोणाच्या नावामध्ये लपलंय? असं तुम्हाला सर वाटतं? श्रेया. श्रेया. ओके, व्हेरी गुड. मोहिनी कल्याणकर. नाही आडनाव नको, मी फक्त नाव विचारलंय. आडनावाचं नंतर घेणार आहे मी. आता फक्त आपण सिंगल नेमचं घेतोय आणि याचा वापर का करतोय आणि काय करायचंय आणि तुम्हाला पुस्तकात कुठं आहे हे तुम्हाला नंतर सांगेल. तर तुम्ही पण मला सांगू शकता. बघा बरं. हा, वाय कोणाच्या नावात आहे का? श्रेया. श्रेयाच्या नावात आहे, एक आहे. आणखी? नाही. सर वृंदावनी. वृंदावनीमध्ये कुठं येते बरं वाय? सर वृंदावनीच्या नावामध्ये कुठं येतं? सूर्यवंशी. नाही ना, मी फक्त नाव विचारलं ना, आडनाव नाही. आडनावाकडे आपण नंतर जाणार आहोत. सरनेम नंतर, फर्स्ट नेम नाव. फक्त पहिल्या नावामध्ये मला सांगा. कल्याण. कल्याण. कल्याण कोण आहे? आपल्यासोबत विद्यार्थी आहे का? ते तर मोहिनीच्या वडिलांचं नाव आहे. आपल्या सोबत असावेत आणि आता आपल्या सोबत आपल्या ग्रुपमध्ये आता असावेत. आणि जर असेल त्यांना रिलीव्ह. हा, आर्यन. आणखी? आणि दुसरं कोणी असेल तर त्यांना रिमूव्ह करू का, ज्यांच्या नावात वाय आहे पण त्यांना माहित नाही? त्याला म्हणतात तुझं आहे तुझं पाशी. सर श्रेया. हो, श्रेया झालं ना. श्रेया सांगितलं तुम्ही, आर्यन सांगितलं. आणखी तिसरं एक नाव जिच्याशी बोललो सुद्धा आपण आता सकाळी. सर्वज्ञ. दुर्गा केजगिरे. नाही, दुर्गामध्ये कुठे येते? दुर्गा नावामध्ये येत नाही ना. सर्वज्ञ. हो, सर्वज्ञ मध्ये येते. व्हेरी गुड. दुर्गा मध्ये डी येते. डी नाही ना, आपण वायचा विचार करतोय. इंद्रायणी आहे का? मला सांगा. एक मिनिट, इंद्रायणी आहे का? सर इंद्रायणीच्याच नावामध्ये आहे. तेच थोडं, इंद्रायणी आहे काय? इंद्रायणी होती ना आता जॉईन? हा सर लेफ्ट झाले इंद्रायणी. अच्छा अच्छा, इंद्रायणी लेफ्ट झाली. ओके ओके. तेच म्हटलं, कारण त्याचा आवाजच नाही, ते इतका वेळ कसं काय लागला मला तेच वाटलं. ओके, म्हणजे तिच्याही नावामध्ये वाय लपलेलं आहे. ओके, आता म्हणजे दुसरा भाग झाला. आता तिसरा भाग घेतोय. काय लिहिलंय? आय. आय पासून इंद्रायणी. इंद्रायणी सर नाव म्हणजे. मग बोलायचं. प्रश्न नीट सांगितलं. मी प्रश्न विचारला नाही. माझा प्रश्न आहे की हे अक्षर कोणाच्या नावामध्ये अगदी शेवटी आहे? या माझ्या नावामध्ये आहे सर रोहिणी. जान्हवी. जान्हवी. चल लिहा लवकर. जान्हवी रोहिणी. रोहिणी. लिहा. मला पटपट लिहा. सर मोहिनी. मोहिनी. ओके, लवकर लवकर लिहा. एका खाली एक लवकर लवकर लिहा. मी पाहणार शब्द. जान्हवी.
रोहिणी, मोहिनी. आता रोहिणी 2 असले तरी रोहिणी एकच नाव लिहिलं तरी चालेल. वृंदावनी सर. व्हेरी गुड. वृंदावनी. आणखी आपल्या समूहात असलेलेच, आपल्याला बाहेरचे नको आता. सर जॉईन झाले वाटतं सर. हा. आणखी आयने आहे का शेवट आणखी कुणाचा? निखिल बालाजी राठोड मधलं बालाजीच्या शेवटी आहे. ओनली इन फर्स्ट नेम. बघा आता जेवढे तुम्हाला सापडलेत ते तुम्ही सगळे नाव तुम्ही वहीवर लिहिलेले आहेत. कुठंतरी फर्स्टने सुरुवात आहे. सुरुवातीला कुठेतरी तुम्हाला मी मिडलचं विचारलं, कुठलं तरी तुम्हाला मी लास्टचं विचारलं. पुस्तकामध्ये तुमच्या गार्डन ऑफ वर्ड्स असतं इंग्लिशच्या पुस्तकात, आणि तिथं तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. फाइंड द वर्ड्स बिगिन विथ ई किंवा बिगिनिंग विथ किंवा एंड विथ ई. कुठल्या ना कुठल्या तरी अक्षराने सुरू होणारा शब्द विचारला जातो, कुठल्या तरी अक्षराने शेवट होणारे शब्द विचारले जातात. कुठलं तरी अक्षर पहिला शब्द काय आहे? आ? पहिला शब्द काय आहे? आता ते तुम्हालाच माहित बेटा, मी लिहून ठेवलेलं नाहीये. पहिल्यांदा आपण नाव विचारले होते. यसने वगैरे कोणाचे सुरू होतात, वायने कोणाचे सुरू होतात, ईने कोणाचे सुरू होतात, ईने शेवट कोणाचा होतो, आयने शेवट कोणाचा होतो. असे कमीत कमी 4 प्रकार आपले झालेले आहेत. आणि हे सगळे प्रकार आपल्या नावामध्ये आपण घेतोय, आणि हे सगळे तुमच्या इंग्रजी पुस्तकामध्ये ऑलरेडी आहेत. फक्त नाव बदलले. तिथं आहे गार्डन ऑफ वर्ड, आणि गार्डन ऑफ वर्ड मध्ये तुम्हाला तिथं प्रश्न दिलेला आहे बिगिनिंग विथ, एंड विथ, आणि तिथं म्हणजे आणखी त्याच्यामध्ये विचारलं जातं की चा वापर असलेले, म्हणजे एफ चा वापर असलेले शब्द कोणते आहेत, की त्या शब्दामध्ये ते अक्षर कुठं आहे ते शोधून काढण्यासाठी. आता तुम्ही शब्द सगळे मराठीमध्ये लिहिलेत. आता तुमचं काम काय आहे ते सांगतो. नंतर सर जर जॉईन झाले असतील तर सरांनी मग पुढे कंटिन्यू करणं सरांना सांगा. तर तिथं तुम्ही काय करायचं मग, आता जे तुम्ही सगळे मराठी शब्द लिहिलेत, जसे की समजा आपण सुरुवातीला घेतलं की यम, असं तुम्हाला पहिलं अक्षर दिलं तुम्ही तुम्हाला यम, आणि यमने सुरू होणारे नाव. आणि नाव कोणते घेतले आपण, जे आपल्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत त्यांचेच, इतर बाहेरचे नाही. सध्या आपण काम करतोय ग्रुप पुरतं. नंतर तुम्ही हेच काम बाहेर करू शकता. तुम्ही तुमची वही घेऊन आरामशीर एकच अक्षर घ्या. जसं तुम्ही आता अक्षर खूप तयार केलेले आहेत, एक अक्षर घ्या आणि एक अक्षर घेऊन पूर्ण घरभर फिरा. अगोदर मराठीचं काम करा, म घेतलं काय करायचं, म अक्षर घ्या, वहीवर लिहा आणि घरामध्ये आईच्या भोवती भोवती फिरा की म मध्ये तुम्हाला काय काय सापडतं. मग पासून आईजवळ काय सापडतं, माठ सापडला, लिहा. कोणी त्याला मडकं म्हणतं, लिहा. मीठ म्हणतं, मीठ सापडलं, लिहा. माती सापडली, लिहा. मने सुरू होणारे जेवढे तुम्हाला शब्द सापडतील बिनधास्तपणे लिहा. नंतर तुम्हाला वाटलं चला आता मला काही इंग्रजी शब्द येतात, मग आता यम वर मला घरामध्ये काय सापडेल, काय सापडेल बरं तुम्हाला, काय वाटतं यम पासून सुरू होणार तुमच्या घरामध्ये? सर मशीन. मिक्सर सर, मिक्सर. मिक्सर, व्हेरी गुड. सर मोबाईल. मोबाईल. मला हे शब्द मोबाईल. सगळ्यात महत्वाचं तर आहे की ज्याच्या माध्यमातून आपण बोलतोय. व्हेरी गुड. माशी सर. मेणबत्ती. नाही मराठीमध्ये, मेणबत्ती सर. इंग्रजीमध्ये बोलतो मी. एम इंग्रजीमध्ये मेणबत्ती म्हणत नाही. मॅट. मॅट, व्हेरी गुड. मॅट. सर कॅन्डल, कॅन्डल. मग इथं यमचं विचारतोय ना मी. एकच अक्षर का दिवसभरामध्ये फक्त एका अक्षराचा विचार केला. जेवढे शब्द तुम्ही पाठ करणार आहात त्याच्याही पेक्षा जास्त शब्द तुम्ही स्वतः कृतीतून पाठ करणार आहात. तुम्ही स्वतःच्या घरात फिरा. चला यमचा सराव, मी बीचा सराव करतोय. तुमच्या घरामध्ये तुम्ही शोधा
तुम्हाला सापडतील आणि ते शब्द तुम्ही कधीच विसरणार नाहीत, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. अगोदर मराठी पण करा, त्यातले काही शब्द इंग्रजीतून पण शोधून काढा. खूप मजा येईल. एक अक्षर घ्या. जर समजा तुम्ही समजा वाटलं आपल्याला की आपण चलाकडे एक वेगळं अक्षर घेऊ, ह घेतलं, ह वर काय सापडतं, अगोदर आपल्या घरात शोधा, नंतर मनाचा शोधा. अशा पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. खूप छान तुमचा सहज, माझं काम जास्तीत जास्त हे आहे की तुम्ही सहज अभ्यास करावा. हसता सर? खेळता बोलता चालता बोलता आपला अभ्यास झाला पाहिजे आणि तो अभ्यास खूप महत्वाचा आहे. सर येस. शंकर गुद्रे सर जॉईन झालेत. हा ठीक आहे, आता थांबूयात. मी थांबवतो इथं माझं आणि सर लागलीच सुरू करतील. सर वेलकम. खूप वाट पाहिली आम्ही 7:45 पर्यंत आणि मग सुरू केलं. वेलकम सर. गुड मॉर्निंग. यस, गुड मॉर्निंग. ते डे 18च अपलोड लावलं होतं सकाळी, थोडा नेट स्लो होता, हा मी ओळखलं काहीतरी त्यामुळे अडचण. ते कम्प्लीट झालं नाही. लॅपटॉप मला रिकामी झाला नाही. नाही मी ओळखलं अडचण आहे म्हणलं, मग चला आता सुरू करावं लागतंय. झालं त्याच्यामुळे ओके, काय हरकत नाही सर, चालतंय. ते नंतर आज एक व्हिडिओ अपलोड केला ते डे. ओके 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 सर. वेलकम सर. त्याच्यात 2 पार्ट मध्ये घेतल्या होत्या आपण. हा पार्ट 1 पार्ट 2 त्याला दोन्हीच एकत्रित करावं लागलं. ते रात्री ते छान झालं. हा सकाळी त्याचं पूर्ण करून अपलोड केलं. वेळ लागला त्याला अपलोडिंगला. आता लॅपटॉपच रिकामी न झाल्यामुळे मला जॉईन होत नाही. ते साहजिक आहे. काही हरकत नाही सर, आहे नाही. एखाद्या वेळेस तुम्ही पण नसाल, मी पण नसलो, तर आपले विद्यार्थी सुद्धा आता क्लास घेतात, काही अडचण नाही. समजा आर्यनला सांगितलं, जान्हवीला सांगितलं, तर ते सुद्धा छानपैकी वृंदावनी आरामशीर अर्धा एक तास मुलांशी सहज गप्पा तेही शैक्षणिक मारू शकतात, हा विश्वास आहे. व्हिडिओ चालू करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. चला व्हिडिओ पहिले चालू करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. मोहिनी कल्याण देवगुंडे. गुड मॉर्निंग सर. समर्थ देवगुंडे. दुर्गा कॅमेऱ्याच्या समोर तू बस, घर नको दाखवू मला. दुर्गा. समर्थ हाके. व्हिडिओ चालू कर. महेश पुन्हा म्हणणार नाही हा, व्हिडिओ चालू करा म्हणून. जांभई जरी आली तरी व्हिडिओ चालूच असला पाहिजे, आहे की नाही जानी? करायचं पण व्हिडिओच्या पुढेच, माघारी नाही. समर्थ देवगुंडे. दोन तीन पिरियड आपले झाले नाहीत, कारण आपण गावाला गेलेलो होतो. आता आलो तरी काही पोस्ट मी व्हिडिओच्या टाकलेल्या होत्या. स्कॉलरशिपच्या अनुषंगाने त्या पोस्ट आहेत. 8वी इयत्ता जी मुलं 8वीला आहेत किंवा 7वीला आहेत त्यांना तयारीसाठी आहे. तसं पाहिलं तर ग्रामॅटिकल भाग आहे आणि ग्रामॅटिकल भाग हा सगळ्यांनाच उपयोगाचा असतो, 5वी पासूनच्या सगळ्या विद्यार्थ्यांना.
त्यामुळं टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचा अभ्यास करा, ते वारंवार पहा आणि त्याला लेखन करा. लिहिलं ना त्या शब्दांचे अर्थ, स्पेलिंग सगळं काही कळतं, समजतं. ते आपल्या हाताखालून डोळ्याखालून जातं. म्हणून त्याचं लेखन करा. 2 वेळा 3 वेळा ते व्हिडिओ परत परत पहा. जिथला मुद्दा समजला नाही त्याला रिपीट पहा आणि मग प्रत्येक मुद्दा पाहून तो घटक नीट समजून घ्या. त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं आहे. अनेक परीक्षा असतात. सातारा सैनिक स्कूल असेल, स्कॉलरशिप असेल, NMS सारखी असेल, या सगळ्या परीक्षेला आपल्याला अशा स्पर्धा परीक्षेसाठी या क्लिपचा व्हिडिओचा आपल्याला फायदा होतो. म्हणून वेगवेगळ्या घटकाखाली आपले वेगवेगळे व्हिडिओज आहेत, त्या अभ्यासक्रमावर आधारित. प्रज्ञा शोध नावाने हे सगळे स्कॉलरशिपचे आहेत आणि तेही गेल्या वर्षीचे इयत्ता 8वीचे आहे. गेल्या वर्षी आमच्या नांदेड जिल्हा परिषदेनं प्रज्ञा शोध नावानं स्कॉलरशिपचा कार्यक्रम चालू केलेला होता. त्यात आदरणीय राऊत सर सुद्धा होते. त्यांच्याकडे गणिताचा विषय होता, माझ्याकडे इंग्रजी होता. तर तोही घटक आपण अभ्यासत आहोत. ग्रामर शिक्षण आणि स्पोकनचा शिक्षण. प्रश्न, क्वेश्चन वर्ड्स. Whenever your questions, at that time you need the question words. How many question words are there? Who says? Raise your hand. How many question words are there? ते डे 6 सगळ्यांनी पाहिले. कोणीच बोलणार गेले, कोणीच पाहिलं नाही का? डे 6 सगळ्यांना पाहायला सांगितलेलं होतं. शुभम, काय झालं? डे 6 कोणी कोणी पाहिलं? कोणीच नाही पाहिलं. रोहिणी कसबे, डे 6 चे व्हिडिओ पाहिले नाही? पाहिलेत सर. तुम्ही पाहिलंय, तुम्ही लिहिलंय वहीमध्ये पूर्ण? There are 4 types of sentence. हा, There are 4 types of sentence. 4 types of sentences. I'm asking about the question word. Do you understand what is mean by question word? सर मी सांगू? Yes. Who, how many, how are, when, what, इतकेच माहिती आहे सर. बर, व्हिडिओ का बंद आहेत रे? म्हणजे आता वया शोधला लागतं, माग बघायला लागतं? नाही सर. नाही, ज्यांनी व्हिडिओ बंद करून बघत आहेत ते मला लक्षात येत. मी तुम्हाला चालू करा म्हणणार नाही, हा मी रिमूव्ह करतो. हे गुरुजी लय बेकार आहे. हुशार राहा, पण हुशारी नको, कारण तेवढी हुशारी गुरुजीला कळते.
व्हिडिओ बंद करायचा आणि वही बघायची आणि वही मध्ये बघितलेलं मग परत कळत, तर तसलं काम चालणार नाही. आणि याची सजा अगोदर आपण दिलेली आहे. व्हिडिओ बंद केलं की रिमूव्ह करतो आपण. क्वेश्चन वर्ड्स WH आणि W आणि H या दोन्ही मधला फरक आपण सांगितलेला आहे. व्हॉट, व्हेन, वेअर, हू, वाय असे जे शब्द दिलेले आहेत, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हे क्वेश्चन वर्ड्स दिलेले आहेत. लक्षात आहे का बघा? इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स आहे का लक्षात? हो सर. हा, तर इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय काय सांगितले सांगा बरं. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय काय सांगितलेलं आहे? Informative or WH type. पूर्ण माहिती सांग ना. वाचलं ना तुम्ही, ते लिहिलंय. नुसतं बघून लिहून काढायला लागतात रे तुम्ही. सिद्धार्थ, सिद्धार्थ है ना का? जयदेव, काहीच नाही. जान्हवी, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत माहिती सांगायची आहे. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि त्याचे उदाहरण. पुढचं पाठ, मागचं सपाट. चला रोहिणी कसबे. A sentence in which has questions is known as interrogative sentence. Example: what is your name? How are you? Is this a pen? May I come in, sir? नंतर आपल्याला नाही का इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्न तयार करण्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह और WH टाइप्स क्वेश्चन्स तयार करता येतात. नंतर वर्बल और येस और नो टाइप्स. अजून काय दिलं त्यात? वृंदावणी. क्वेश्चन वर्ड सर. Interrogative sentence end with a question mark. Example: who are you? Who is your best friend? Where are you from? etc. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सचे किती प्रकार आहेत? रोहिणी देवगुंडे. दोन. कोणते? Assertive नाही, निगेटिव्ह सेंटेन्स आणि सर निगेटिव्ह सेंटेन्स सर कोण आहे सांग? WH types and yes no types. WH टाइप आणि एस नो टाइप. त्याला दुसरा प्रकार नाव काय? काहीतरी घोटाळा झाला. WH question and verbal question.
WH ला अजून दुसरं नाव आहे. Yes no type question. Informative question or verbal question. In हाँ. WH or informative question है. Yes no type question, that is verbal question. After then WH type question or yes no type question. एक प्रकार असा सांगायचा की इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन और वर्बल क्वेश्चन. इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन और वर्बल क्वेश्चन. आणि दुसरा प्रकार काय सांगायचा, WH टाइप क्वेश्चन किंवा येस नो टाइप क्वेश्चन. एक तर WH मध्ये सांगितलं तर येस नो मध्ये सांगा, इन्फॉर्मेटिव्ह सांगितलं तर वर्बल मध्ये. ओके. आता इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन हे कशाने सुरू होतात. मी कधी बोललो, कोण आहे बोलला. what, where, इंट्रॅगेटिव्ह क्वेश्चन्स मध्ये WH टाइप क्वेश्चन्स मध्ये आपण पाहिलेलं होतं आणि WH वर्ड्स मध्ये मी विचारलेले त्यालाच म्हणतात क्वेश्चन वर्ड्स. किती क्वेश्चन वर्ड्स आहेत? किती क्वेश्चन वर्ड्स आहेत? मी सांगू. हा. What, where, how, who, where, who, whose, how, many, why, whom, how much, when, which, एवढे. Sir, I can. सर मी सांगू. Can I?
काय विचारलं होतं? क्वेश्चन वर्ड हा, किती वर्ड्स आहेत म्हणून विचारलं होतं मी. 13 हा, आता बघितले बघा सगळ्यांनी वेळा, बरोबर सांगितले 13 आहे ना. नाही सर. आता 12 आहेत वाटते. 12 आहेत वाटते. उगं द्या ठोकून काहीतरी. हा, किती आहे जान्हवी? 13 बघितलेस ना. नाही सर. हा, गणेश बघितला का रे? नाही सर, मी नाही बघितलं. बर, कोणी बघितलं? रोहिणीनं बघितली. मला माहित नाही. मला 12 आहेत वाटते. ठीक आहे. कोणी म्हणते 12, कोणी म्हणते 13. नक्की काय? 13. सोहम 13 कोणते कोणते येते? हा, 12. बर, मला नक्की सांगा डब्ल्यू चे किती आणि एच चे किती? वही बघायची नाही. हा, डब्ल्यू चे किती आहेत आणि H चे किती आहेत? डब्ल्यू चे 8 आहेत सर. आता बघला बघा, त्याने व्हिडिओ बंद केला की बघला आलाय, पुन्हा चालू करायला आलाय. बरोबर बघू बघू सांगला आलाय, व्हिडिओ बंद करू करू. हा, एच चे आहेत. एच चे किती आहेत गणेश? 5 बर, तर 5 सर. सुमित एच चे 5 कोणते आहेत सांग रे? How many? How far? वया बघू नका, व्हिडिओ बंद करू नका. सर मी सांगू? आता ही नाही बघली. हा, सांग. सर हाऊ फार, हाऊ लॉंग, हाऊ मेनी. झाले का 5? 3च झाले. Sir, झाले. how fair? रोहिणी कसबे How many, how far, how long, how much. वरद एच चे किती आहेत रे? हे 5 आहेत म्हणते, बरोबर आहे का? हो सर. एकदाच सांग बरं 5 बी पटपट. How much, how many, how far, how long. I can sir. Yes, you can. मी सांगू? How many, how much, how long, how fair. हाऊ फेअर नव्हते, हाऊ फार आहे ते. फार. आता बघून सांगला बघा बरोबर. व्हिडिओ बंद केला. मी बघितलं की इथून. बघा, आपल्याला अजूनही पाठांतर झालेलं नाही. मग आपण मागचंच घेऊया, पुढे जाऊच नाही. 1 वर्ष आपण 5वीतच राहूया. आता 2 वर्ष आहे की नाही? कस करू? पाठ करायचं नाही का? व्हिडिओ बघायचं, पाठ करायचं म्हणलो, अजून कोणालाच पाठ झालेलं नाही. जान्हवी, तुला सुद्धा पाठ झालेलं नाही, कारण काहीच सांगितले नाहीस तू, फक्त लिहून काढलीस बघून. त्याच्यासाठी वारंवार सांगतो,
बाबा स्वतः लक्ष द्या, अभ्यास करा आणि लिहा. नुसतं बघून लिहून काढणं म्हणलं तर कम्प्लीट केलं नाही, त्याला हुशार म्हणत नाहीत. होय जयदेव, बरोबर आहे की? चुकलं की बरोबर आहे? सर आवाज येणार झाले तुमचा. आता येऊ लागलंय की? कसं करायचं समर्थ? त्यानं मागचे पुढचे पानं पलटतच बसलाय. समर्थ देवगुंडे, मी तुला बोलतोय, त्याचं लक्षच नाही इकडं. पुढचं पाठ करायचंय का मागचं सपाट करत पुढचं पाठ करायचंय? आठ जे आपले क्वेश्चन वर्ड्स आहेत डब्ल्यू चे, ते 8 क्वेश्चन वर्ड सांगा. जयदेव. What, why, बाकीचे बाकीचे सांगा ना. सिद्धार्थ, डब्ल्यू चे क्वेश्चन वर्ड सांगा. डब्ल्यू चे मी सांगू? Where, why, who, whose, which, when, आणि whom. आता गणेश ठाकूर बघला बघा, सांगते म्हण, मी विचारणार त्याला. हा विक्रम. what, who, why, when, which, whom, where, whose. ठीक आहे. आपण व्हॉटचे प्रश्न तयार करायचे ते शिकलेलं होतं, माहितीये का? व्हॉट. सर मी सांगू? हा. Who, what, where, why, what, which, when, whom. हा, यांना आता पूर्ण बघूनच सांगितलं बघा. आता व्हिडिओ चालू केलाय, बघजेपर्यंत व्हिडिओ बंद होतो याच. सर मी सांगू? हो. Where, which, whose, whom, when, why, which आणि whom. Out of this, how many words we have prepared the questions? कोणत्या क्वेश्चन वर्डचे प्रश्न आपण तयार केलेत? सर वन वर्डचे व्हॉट, बरोबर आहे. हा, आता आपण दुसरं घेऊ. वेअर, WHERE. वेअर म्हणजे काय रे? कुठे? कुठे. आता वेअर या शब्दाला काय पाहिजे उत्तरात? मी इथे आहे. वेअर. वेअर म्हणजे कोठे, म्हणजे वेअर या प्रश्नाच्या उत्तरात काय अपेक्षित आहे? मी इथे आहे. कसं? वेअरचं उत्तर दिलं तर आपल्याला काय उत्तर मिळतं ते सांगा. गावाचं नाव. जसं व्हॉट आहे, तर व्हॉटचं जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्याची माहिती मिळते. काय, तर त्या कायचं उत्तर मिळतं. गावाची नाव कळते तर. हा, गावाची नाव. गावाचे नाव. अजून आपण कुठे राहतो?
सर जागांचे नाव. ऍड्रेस पण कळतो सर. ऍड्रेस, जागा, गाव, अजून सर देश, देश, विदेश, खंड, खंड, विदेश, हा, पिनकोड, पिनकोड, ठिकाण. ठिकाण. भाज्या दळायला. हा, वेर या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर आपल्याला काय समजतं? सर उत्तर कुठल्या तरी जागाचं नाव येतं. ठिकाणाचं नाव, आपण कुठे राहतो त्याचे नाव. स्थळाचं नाव. एखादं स्थळ तुम्हाला विचारायचं असेल, स्थळाचं नाव विचारायचं असेल, ओके, लेट इट बी, लिसन फर्स्ट. एखाद्या स्थळाचं नाव विचारायचं असेल, एखाद्या जागेचं नाव विचारायचं असेल, तेव्हा व्हेर हा प्रश्न विचारला जातो. समजा तन्मय गावाला जात आहे, पण कोण्या गावाला चालला हे आपल्याला माहित नाही, तर त्यावेळेला आपण विचारतो त्याला, वेर आर यू गोईंग? तो मुंबई सांगेल, मुंबई. म्हणजे कोणत्या गावाला चालला त्या गावाचं, त्या स्थळाचं नाव सांगतो. शाळेला जात असेल तर आय एम गोइंग टू स्कूल. आय एम गोइंग टू स्कूल. स्कूल. वेर आर यू गोइंग? आय एम गोइंग टू स्कूल. म्हणजे मी शाळेला जाते. शाळा ही जागा, शाळा हे स्थळ, शाळा हे ठिकाण आपल्याला दिसतं, समजतं. म्हणजे एखाद्या ठिकाणाचं नाव, एखाद्या जागेचं नाव, एखाद्या स्थळाचं नाव माहित करून घेण्यासाठी वेर हा शब्द वापरला जातो किंवा वेरने प्रश्न तयार केले जातात. लक्षात आलं? हो सर. तुम्हाला तयार करता येतील वेरनं प्रश्न? हो. सांगा बरं एक एक प्रश्न. वही पेन काढा आणि जे सांगितलं ते प्रश्न एक एक आपल्या वहीमध्ये लिहित चला. क्वेश्चन्स फ्रॉम व्हेअर. वर हेडिंग लिहा, व्हेअरचे प्रश्न. WHERE. व्हेअरची स्पेलिंग चुकीची लिहू नका. WHERE. वेअर, वेअरचे प्रश्न. आता वेअर न सुरू होणारे प्रश्न येते. Where are you living? Where are you Living. ओके, लिव्हिंग. लिव्हिंग ची स्पेलिंग काय रे? एक मिनिट, एक मिनिट. तू सांगली का प्रश्न? LIVING. सिद्धार्थ. LIVING. LIVING, लिव्हिंग. ओके, म्हणजे काय रे मराठीत अर्थ, प्रश्नाचा अर्थ काय त्या? तू कुठे राहतो? कसं विचारायचं याला? हे पहा, सर्वांना सूचना, व्हिडिओ चालू ठेवा, कटकट लिहू नका. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न नीट कळालं तरच पुढचं येतं. वेर आर यू लिव्हिंग असा प्रश्न बनलेला आहे तो, आणि मराठीत म्हणतोय तो, काय म्हणला रे मराठीत? हा, तू कुठे राहतोस? त्याला सांगू दे ना, त्यानं सांगितलं ना. सिद्धार्थ, मधीच बोलती बंद झाली तुझी. Where are you living? त्याला विचार. मराठी सांग. मी सांगू? मराठीत सांग रे, वेर आर यू लिव्हिंगचा. Where are you live? वेर आर यू लिव्ह. बरोबर आहे का रे? सर वेअर आर इन लिव्हिंगच बरोबर होतं. वेर आर यू लिव्हिंगच बरोबर होतं, पण मराठीतला अर्थ चुकलं की त्याचं मग.
का बरोबरच होतं? मराठीत काय चुकलं सर. सांगितलं त्यानं माहित आहे? सर चुकलं. मराठीत काय सांगितलं रे त्यानं? तू तू कुठे राहतो? कुठं राहतोस? तू कुठे राहतोस किंवा तू कुठे राहतो. तर तू कुठे राहतोला आपण वेर आर यू लिव्हिंग असं विचारतो का कधी? प्रश्नाचं फॉर्मेशन जे करत असताना कन्स्ट्रक्शन ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि ह्यासाठीचे प्रश्न निर्मिती आपल्याला घेण्यात येत आहे. वेर आर यू लिव्हिंग या वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे. सिद्धार्थ, कळतंय सुमित? वेर आर यू लिव्हिंग या वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे. चालू काळ चालू. पण तू कुठे राहतोस या वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे का जान्हवी? नाही सर. तू कुठे राहतोस या वाक्यामध्ये चालू काळ नाही, तो आहे साधा काळ. वृंदावनी समजते का काय सांगितलं? हो सर. काय सांगितलं? सर वेर आर यू लिव्हिंग म्हणजे तू कुठे राहतोस. लिव्हिंग हा कंटिन्यू टेन्स आहे आणि लिव्ह हा वेर आर यू लिव्हिंग या वाक्याचा अर्थ तू कुठे राहतोस असं होत नाही, तू कुठे राहत आहेस. सिद्धार्थ, सुमित, वेर आर यू लिव्हिंग म्हणजे तू कुठे राहत आहेस. इट्स अ प्रोसेस गोइंग ऑन, इट्स अ कंटिन्युअस टेन्स. आणि मराठीत आपण सांगायला तू कुठे राहतोस, तू कुठे राहतोस हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि तू कुठे राहतोस यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करून लिहायचा असतो. त्यातील सहाय्यकारी क्रियापद वापरतात. साध्या वर्तमान काळाचे सहाय्यकारी क्रियापद सांगा. कोण सांगतं साध्या वर्तमान काळाचे सहाय्यकारी क्रियापद? मला प्रश्न तयार करायचा आहे. सर मी सांगू? हा वेर डू यू गो? नाही, आपण राहतो अशी शब्द आहे. वेर डू यू लिव्ह? लिहा प्रश्न. वेर डू यू लिव्ह? रोहिणी प्रश्न लिहायला सांगितलंय. वेर डू यू लिव्ह? आता पहिल्याचा जो प्रश्न होता वेर आर यू लिव्हिंग, तोही प्रश्न बरोबर आहे, पण तो कंटिन्युअस फॉर्मॅट मध्ये आहे. तू कुठे राहत आहेस? वेर आर यू लिव्हिंग. आणि वेर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस? वेर डू यू लिव्ह. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद नाहीत, म्हणून आपण टू डू चे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. सरासरी प्रश्न तयार करण्यासाठी या टू डू च्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर होतो. तसंच नेगेटिव्ह फॉर्मॅट मध्ये सुद्धा नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी या टू डू च्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर होतो. लक्षात येते काय सांगतो ते? परत परत ते वाक्यरचना पहा, काय काय सांगितलंय ते ऐका. ओके. वेर डू यू लिव्ह? तू कुठे राहतोस? आणि वेर आर यू लिव्हिंग? ते लिहा खाली. वेर आर यू लिव्हिंग?
त्याचा अर्थ सांगा मराठीत. तू कुठे राहत आहेस? तू कुठे राहत आहेस म्हणजे आपण कंटिन्युअस मध्ये विचारलो त्याला. बर, तिसरा प्रश्न सांगा. Where are you? Sir, Where are you? I am at Deglur in Nanded district. where is my notebook? Where is my notebook, sir? अरे पहिला प्रश्न ते लिहा ना. वेर आर यू, तिचा प्रश्न लिहा ना. वेर आर यू मराठीत काय होतं रे त्याच? तू कुठे आहेस? कुठे आहेस? आत्ताचं लोकेशन विचारलंय, त्याच्या पुढे नाव येतं, कधी येत नाही. हा, लक्षात ठेवा. आता ते तुमच्या बोलीभाषेवरचा प्रश्न आहे तो. वेर आर यू नाव, नाव वेर आर यू आपण म्हणतो सहज बोलता बोलता, आहे की नाही. आत्ता कुठे आहेस सांगतो म्हणते. हा, तिसरा प्रश्न कोणी सांगितला? पुढचा प्रश्न. Where is my notebook? हा, वेर इज माय नोटबुक. कधी कधी प्रश्न आपला पण मनाला सुद्धा विचारतो असे प्रश्न, आहे की नाही. वही सापडना गेली तर आपण विचारतो, मी वही कुठं आहे गडे, मी वही कुठं ठेवलो. Sir, can I? हा, यस. Where is my mobile? हा, वेर इज माय मोबाईल इन्स्टेड ऑफ नोटबुक. सध्याचं प्रिय आहे, नोटबुक बुक प्रिय नाही, पण मोबाईल प्रिय आहे, विशेषतः तन्मयला. जयदेव वाक्य सांग. Where is my pen? वेर इज माय पेन. बरं, एक लक्षात ठेवा, ह्या प्रश्नातला एक फॉर्मॅट तुम्हाला लक्षात आलाय. एक प्रश्न प्रकार कळला ना. वेर इज माय पेन, वेर इज माय बॉक्स, वेर इज माय पॅड, वेर इज माय बुक, वेर इज माय नोटबुक. आता एक प्रश्नाचा प्रकार कळला तुम्हाला, तर तेच विचार. दुसरा प्रकार विचारा की आता त्याच्यातलाच. हा, आता एक प्रकार झाला, तो प्रश्न प्रकार एक झाला, तर त्याचा तेच घ्यायचं नाही. आता दुसऱ्या प्रकारातला विचारा. समजा तुम्ही वर्तमान काळातलेच प्रश्न विचारला, तर भूतकाळातलं एखादं विचारा, भविष्य काळातलं विचारा, पूर्ण काळातलं विचारा. असं कधी काही विचारता येते का बघायचं. काळ बदलू बदलू बघता येते का बघायचं. आपण एकच फॉर्मॅट घ्यायचं नाही. मागे एकदा विचारलं होतं, तर एक पान भरून एकच प्रश्न होते, 2 पान. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस. आता व्हॉट इज दिस हा एकच प्रश्न आहे ना, 2 पानं लिहिल्या, वेगवेगळ्या वस्तूला विचारलं, पण प्रश्न किती विचारला, एकच होता, व्हॉट इज दिस. त्याला आता 100 प्रश्न लिहिले म्हणून का 100 धरायचे का. प्रश्न किती लिहिले, एकच. पान भर लिहिले म्हणून का पानभर प्रश्न झाले का. फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आणि तो फॉर्मॅट चेंज करायचा, टेन्स चेंज करायचा वाटल्यास. समजा आपण भूतकाळातलं विचारा वर्तमान काळाच्या ऐवजी, किंवा आपण अगोदर भूतकाळ विचारला तर आता वर्तमान काळात. फॉर्मॅट बदला प्रश्नाचा. आणि हे फिरकी जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला बोलता येईल. Sentences are different with respect to the tense, and that's why whenever you are speaking with any person, there may be in the past tense or in the present tense or in the future tense. What type of tense you want to know? Who is there? Subject, singular or plural, first person, second person or third person. That also you want to confirm. And according to that subject, according to the tense, according to the helping verb, you want to prepare the question as regard in the construction format. Okay.
constructed. सर मी सांगू? Yes, that also talk in English now. Sir, may I? Where will I go in class? Where will I go for my class? Okay. सर मी सांगू? Where does she work? ती कोठे काम करते? Repeat again. Where does she work? ती कोठे काम करते? Yeah. Where does she work? Sir, can I? May I? Yes. बोला. Where is your sister? Where? Where is your sister? Yes. Where is your sister? मध्ये एक एक वर्ड सोडायचे, तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे. आता रोज उठून सांगणार नाही. Where from you? आता मी एक प्रश्न सांगतो मराठीमध्ये, त्याचं मला इंग्रजीत करून दाखवा. तू कुठे गेला होता? तो कुठे गेला होता? Where does she go? Where does he go? तो कुठे गेला होता? Where does he go? Where did you go? Sir, where had he gone? Where had he gone? बघा, तो कुठे गेला होता. आपण पूर्ण भूतकाळातला प्रश्न विचारलेला आहे आणि त्या काळामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल, वृंदावने हो सर. त्या काळामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसतील तर त्यावेळेला आपण डू डज डीडचे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे. आता पूर्ण भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहेत का नाही? हॅड आहे, हॅड आहे की नाही? त्यामुळे आपण आपल्या मनानं दुसरे वापरायची गरज नाही. चला रिपीट सांग सोहम. Where had you gone? Sorry, where had he gone? He gone. एक. आता एक. चला पुढे बघा. अजून लिहू नका, थोडस सांगा, ऐका थोडं. Where had he gone? बरोबर आहे. आता याला साध्या भूतकाळामध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहायचं? Sir, where did he go? Where did he go? बघा, दोन रूपाने आपण लिहू शकतो. Where did he go? Where did he gone? Gone कसं येते बेटा? गेल्याला गॉन असेल की? जेव्हा डीड आपण वापरतो, डीड हे भूतकाळी रूप आहे, तेव्हा क्रियापदाचं पुढं पहिलं रूप येतं. डीड जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये येईल तेव्हा त्याच्या पुढे क्रियापदाचं मूळ रूप येतं. लक्षात ठेवायचं. इकडे डीड आलं की तिकडे गो येतं. जर इकडे हॅड आलं तर तिकडे गॉन येतं. लक्षात आलं?
म्हणून आपण दोन्ही प्रकार आपण घेतलेले आहेत. साध्या भूतकाळात घ्यायचं असेल तर वेअर डिड ही गो, आणि जर पूर्ण भूतकाळात घ्यायचं असेल तर वेअर हॅड ही गॉन. लक्षात येते? असे प्रश्न वेअरचे आपल्याला तयार करायचे आहेत. जेवढे जास्त तयार करता येतील तेवढे जास्त तयार करा. आणि डे 6 परत परत पहा. अजून बरचसा अभ्यास येत नाही का? विसरून चाललात का? आज बघा आता वेळ पासून किती प्रश्न तयार करता येतात. कमीत कमी 100 प्रश्न म्हणतोय मी. होतात का बघा? होतील का? जयदेव होतील की नाही? कराल ना? हो सर. हो सर. निखिल सर नक्कीच होतील गेल्यावर होते, पण करतच नाही ना आम्ही. मला फक्त ऐकायला बरं वाटते बघा. करा म्हणलं की मला लय राग येते. जो काय उगं काम सांगलंय लिहा म्हणलंय म्हणून. तुम्हाला येते की नाही? काय निखिल? सर येतात. हो सर. येते ना राग? नाही सर तयार करता येतात. नाही मला तर येते बाबा, आहे की नाही जयदेव? बघायचं राहू दे, दिवसभर बघत बसूत आपण. पण लिहून काढा म्हणलं, पाठ करा म्हणलं की राग येते. चला काम करा, वेअरचे प्रश्न तयार करा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या तासाला. ओके, सगळ्यांना आज बाय. स्टॉप करूया आपण. शुभम दादाचं तास आहे, त्याला आता लॅपटॉप द्यावा लागतो. ओके, सगळ्यांना बाय. प्रश्न तयार करा आणि ग्रुपवर टाका. बाय बाय सर. बाय सर. सगळ्यांना बाय. ओके ओके, एंड करतो. नाईस डे. नाइस डे सर. बाय सर. नेक्स्ट डे सर. Have a nice day to all of you. थैंक यू सर. काय सोडणार गेले?